नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम न्यूज डंका परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा हा जो सण आहे या निमित्ताने आज आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आज सगळीकडेच उत्सवी वातावरण आहे. बाजारामध्ये लोक जे आहेत ते खरेदीच्या निमित्ताने एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणच्या बाजारपेठा ज्या आहेत त्या गर्दीने फुलून गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे एकीकडे महागाईबद्दल सुद्धा बोललं जातं आणि त्याच वेळेला लोकांची प्रचंड गर्दी मार्केटमध्ये होताना दिसून येते. एका बाजूला सोन्या चांदीचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, पण तरी देखील सोन्या चांदीची खरेदी करण्यासाठी सुद्धा लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर ही सगळी परिस्थिती काय दर्शवते आहे, कशामुळे हे सगळं वातावरण जे ते एवढं उत्सवी झालेलं आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अर्थविश्लेषक आनंद देवधरजी. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थात त्याची सुरुवात आपण करूया ती GST पासून, कारण GST मध्ये ज्या पद्धतीने घट झाली, केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्याच्यामुळे नेमके काय फायदे झाले, त्याचा या सगळ्या उत्सवी खरेदीशी काय संबंध आहे आणि दिवाळी सण जो आता लोक साजरा करतायत त्याच्यात हा उत्सव जो आहे तो का पाहायला मिळतोय, हे सगळं आपण याच्यातून जाणून घ्यायचे. आणि याच्यामध्ये एक आव्हान सुद्धा मला करायचे, ते म्हणजे न्यूज डंका या चॅनलला तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देताच आहात, मोठ्या प्रमाणात तुम्ही बघता, त्याविषयी तुम्ही व्यक्त होता. न्यूज डंकाच्या माध्यमातून आणखी एक जे अर्थविषयक असं चॅनल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे बीज डंका. तर हा व्हिडिओ जो आहे हा बीज डंकावर सुद्धा दिसेल. ते बीज डंका हे जे चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावर तुम्हाला अर्थविषयक ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या ऐकायला मिळू शकतील, पाहायला मिळू शकतील. तर आता आपण सुरुवात करूया. आनंदजी देवधर यांच्याशी आपण हा संवाद साधूया. आनंदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. सर्वप्रथम न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दिवाळी सणाच्या निमित्ताने आपण पाहतो की प्रत्येक वर्षी लोक अर्थातच खरेदीला उतरतात. वातावरण कसंही असो, राजकारणामध्ये काही चर्चा असो, म्हणजे महागाईची चर्चा असो, आंदोलनं होत असो, पण खरेदीसाठी लोकांचा उत्साह जो आहे तो तसाच असतो. यावेळेला सुद्धा तसाच उत्साह आहे. मोठ्या प्रमाणावर लोक खरेदी करतायत. GSTचा जो आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो की GSTचे दर जे कमी झाले तर त्याचा वाटा असू शकतो. पण हा जो GSTचा निर्णय आहे हा अचानक असा का घेण्यात आला आणि त्याचं या उत्सवी खरेदीशी काय संबंध आहे? नक्कीच संबंध आहे. तुम्ही जे म्हणालात बाजारामध्ये उत्साह आहे, सगळे बाजारपेठा, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस वाहून राहतात गर्दीने. लोक चढाओढीने खरेदी करतात, दरवर्षी करतात. पण यावर्षी आपण हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर 2x असा हा उत्साह आहे. बचत उत्सव हा जो मोदींनी शब्द दिला तो लोक शब्दशः खरा करताना दिसत आहेत. याचं कारण असं आहे की GST, न्यू जनरेशन GST 2 हा जो त्यांनी आणला त्याच्यामध्ये बरेचसे रिफॉर्म्स म्हणण्यापेक्षा त्यांनी GST दरांमध्ये सुसूत्रता आणली. म्हणजे 2च रेट ठेवले. ऍक्च्युली ते 2 नाही आहेत, ते 4 रेट आहेत. कारण 0% हा सुद्धा एक रेट धरला जातो. अच्छा. 0, 5, 18 आणि 40 हे आता नवीन रेट्स आहेत. पूर्वी बरेच रेट होते, 0, 5, 12, 18, 28 असे रेट्स होते सगळे. बरोबर. आता ते त्यांनी फक्त आपल्या माहितीसाठी फक्त 5 आणि 18 हे 2च रेट्स आता ऍप्लिकेबल आहेत. कारण 0% टेक्निकली फक्त एक रेट आहे, बाकी काही त्याला अर्थ नाही, म्हणजे त्याला GST लागतच नाही. बरोबर. आता तुमचा जो प्रश्न आहे हा आत्ताच का आणला, तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फार लोक लक्षात घेत नाहीत, कारण बजेट येतं आणि जातं. 2 दिवस चर्चा होते, मध्यमवर्गीय नाराज आहे, मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पाने पुसली, बरोबर अशा मथळे तुम्हाला नक्कीच माहिती आहेत. सगळीकडे सगळ्या पेपरमध्ये मथळे हे येत असतात. प्रॉब्लेम असा असतो की मध्यमवर्गीयाला खरोखर काय मिळतं. तुम्ही गेल्या 2 वर्षाचा जर ट्रेंड बघितलात तर असं लक्षात येईल की बजेटमध्ये जेवढा इन्कम टॅक्स किंवा GST जमा होईल हा जो एक्सपेक्टेड फिगर असते, एस्टिमेटेड फिगर जे असतात त्याच्यापेक्षा जास्त जमा झालेली दिसून येते.
तर हे महत्वाचं कारण आहे. आपलं फिस्कल डेफिसिट बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. याचं कारण जनतेने दिलेला इन्कम टॅक्स आणि जनता भरत असलेली जीएसटी. आता अशा वेळेस जनता जर आपला फिस्कल डेफिसिट कंट्रोल करण्यात मोठा हातभार लावत असेल तर जनतेला काहीतरी द्यायला पाहिजे ना. परत नेहमी इन्कम टॅक्स वाले तर नेहमीच ओरडत असतात. ओरडत आणल्यामुळे त्यांच्यात जायच आहे त्यांचं की आम्ही एवढा टॅक्स भरतो, आम्हाला बदल्यात काय मिळतं. बरोबर. असं फार काही बदल्यात असं आतापर्यंत कुठलंही सरकार देऊ नाही शकत ऍक्च्युली. कारण आपलं बजेट डेफिसिट बजेटच आहे, कोट्यवधी रुपयांचं आपलं डेफिसिटच आहे. अशा वेळी किती सवलती देणार याला सरकारला मर्यादा असतात. मग कुठल्याही पक्षाचा असो सरकारला मर्यादा असतात. तरी सुद्धा कुठेतरी सुवर्ण मध्य गाठायला पाहिजे. बरोबर. हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि म्हणून 1 फेब्रुवारीला जे बजेट आलं यावर्षी, निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयापर्यंतचा इन्कम टॅक्स माफ केला. म्हणजे तुम्हाला रिबेट मिळेल. टॅक्स स्लॅब वेगळे आहेत पण 12 लाखापर्यंतचा जो टॅक्स आहे त्याला तुम्हाला रिबेट मिळेल तेवढा. म्हणजे तुमची टॅक्स लायबिलिटी शून्यावर आणली. आणि झालं काय याच्यामुळे की जे टॅक्स पेअर इंडिव्हिज्युअल्स होते त्यांना रिलीफ मिळाला. आता टॅक्स पेअर्स किती आहेत यावर्षीचा डेटा जर तुम्ही पाहिलात तर 7.25 लाख कोटी रुपये रिटर्न्स फाईल झाले. अच्छा. 140 कोटीपैकी 7.25 कोटी रिटर्न्स फाईल झाले. एक 15-16 सप्टेंबर पर्यंत जी लास्ट डेट होती तिथपर्यंत. बघा तुम्ही टक्के 10% सुद्धा नाही. बरोबर. इतर लोक जे आहेत ना त्यांना रिलीफ कसा मिळणार. ते म्हणतात आम्ही टॅक्स भरत नाही, आम्हाला काय फायदा. ते लोक इनडायरेक्ट टॅक्स भरत असतात, ते लोक जीएसटी भरत असतात. मग त्यांना जर फायदा द्यायचा झाला तर जीएसटी हा कमी करायला हवाच होता. आणि म्हणून स्वातंत्र्यदिनी जे भाषण झालं मोदींनी केलं त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच जीएसटी रिफॉर्म्स, न्यू जनरेशन जीएसटी आम्ही आणत आहोत, ज्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला काही ना काहीतरी फायदा सरकार करून देईल. आणि मग त्यांनी घोषणा केली आणि 22 सप्टेंबर ही तारीख निवडली. 22 सप्टेंबर या दिवशी घटस्थापना झाली. घटस्थापनेपासून एक खरेदी पर्व सुरू होतं. नवरात्र असतो, त्याच्यानंतर लगेच दिवाळी येते. पाठोपाठ आपल्याकडे लग्नाचा सीझन साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत येतो, विशेषतः उत्तर भारतात. हजारो लाखोंनी लग्न लागतात तिकडे. आणि लग्नाची खरेदी तुम्हाला माहिती आहे, लोक ऋण काढून सण लग्नाचा साजरा करतात, भरपूर खरेदी करतात. त्यामुळे या सगळ्या खरेदीला प्रचंड उत्साह यावा आणि इकॉनॉमीला चालना मिळावी, या अनेक हेतू आहेत त्याच्या मागे. आणि म्हणून त्यांनी वर्षाच्या मध्यावर त्यांनी हा GST2 आणला आणि तो घोषित केला. आता या सगळ्याला एक बचत उत्सव असं नाव दिलेलं आहे. मी तशा पद्धतीने त्याची संभावना केलेली आहे. तर बचत उत्सव म्हणजे नेमकं काय, कशी बचत लोकांची झाली आणि त्या बचतीतून हा सगळा खरेदीचा उत्सव किंवा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. बचत 2 प्रकारे होते. एक तर तुम्हाला येणारा पैसा वाढतो आणि दुसरा जाणारा पैसा घटतो. हे इन्कम टॅक्स मध्ये कसं तुमचा टॅक्स कमी झाला, तुम्हाला पैसे आलेले असतात, बरोबर, ते जास्त यायला लागले. आता ज्या लोकांची सॅलरी 7.5 लाखापासून 12 लाखापर्यंत होती त्यांना TDSच होत नाही. म्हणजे तो त्यांची बचत म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातात पैसा जास्त खेळायला लागला. 1 मे पासूनच खेळायला, म्हणजे एप्रिल महिन्याच्या सॅलरीतच त्यांचा ज्यावेळी टॅक्स कट नाही झाला त्यावेळी त्यांना कळलं अरे आपलं तर टॅक्स यावेळी कट नाही होणार. जो काय महिन्याला टॅक्स कट व्हायचा तो ऍडिशनल पैसा त्यांच्याकडे आला. आता त्याची बचत झाली की नाही याकडे मी नंतर येतो. आता हे झाले इन्कम टॅक्स बंद होणाऱ्या बचत. बरोबर. आता जीएसटी बाबत कसं तुम्हाला 10,000 रुपयाची समजा 18% आहे जीएसटी, तो 1,800 रुपये तुम्ही जीएसटी देता, आता 5% झाले, कमी झालं ना सर. 13% 10,000वरती तुमचे सरळ वाचले. बरोबर. म्हणजे तुम्हाला जेवढा आउटफ्लो होता खिशातनं, जेवढे पैसे जास्त जायचे तेवढे जात नाहीत, मग ते उरले तुमच्या खिशात, ही बचत झाली. म्हणजे जाणारा पैसा कमी झाला आणि येणारा वाढला, असा दोन्हीचा मिळून जो आहे तो बचत झाली लोकांची. आणि म्हणून मोदीजींनी त्याला बचत उत्सव, आणि तुमच्या लक्षात असेल मोदीजींनी इन्कम टॅक्सचाही रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या ते डोक्यात होतं की या दोन्हीचा एकत्रित परिणाम किती होईल. त्यांनी एक फिगर सांगितली बघा, 2.5 लाख कोटी रुपये. ही कुठनं काढली फिगर, त्यांच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन असते, डेटा भरपूर असतो त्यांच्याकडे.
त्या सगळ्या त्यांच्या टीमनी साधारण एक अंदाज केला की बाबा एवढं झालं तर 2.5 लाख कोटी रुपये लोकांच्या हातात येतील. आता तुम्हाला एक्झॅक्टली किती आले, काय आले, तुम्हाला पुढच्या वर्षभरात साधारण कळेल. आणि हे बचत झाली, हे पैशाचं लोक करणार काय? काही लोक करतील आपण सेव्हिंग करूया फ्युचरसाठी, सेव्हिंग मध्ये वाढ होईल. काही लोकांच्या इच्छा अपुऱ्या असतात की बाबा मला हे घ्यायचं होतं, पैसे नाहीत म्हणून मी पोस्टपोन करतात, पुढच्या वर्षी घेऊ. बरोबर. आता काही गोष्टींमधनं आता गाडी आहे, गाडीचा जीएसटी 28 वरनं 18 वरती आला, 10% खूप मोठी बचत आहे. बरोबर. मग मला शक्य नव्हतं गाडी, थोडी किंमत जरी कमी आली, प्लस माझा जो माझा TDS होत होता तो मी EMI ला लावला तर गाडी आली ना माझ्याकडे. असा तो सगळा विषय आहे. मग एकात एक गुंतलेले तुमच्या हातात असलेले पैसे, बरोबर, कमी झालेल्या किमती, आणि देन यू आर इंड्यूस टू बाय. लोक काही बचत करतील, लोक म्हणतील नाही मी खर्च करणार, मला माझ्या हातात जर पैसा आला तर मी भविष्यासाठी खर्च. दॅट इज ऑल्सो फेअर. आता याचं प्रमाण किती असेल प्रत्यक्ष बचतीचं आणि खर्चाचं हे काळच ठरवेल आपल्याला. आता लगेच तुम्हाला अंदाज नाही काढता येणार. इन्कम टॅक्स मध्ये बचत होऊन आता 10 महिने झालेले, 10 नाही झाले, एप्रिल ते सप्टेंबर ऑक्टोबर 7 महिने झालेले. आता जीएसटी मुळे काय होतंय ते अजून कळायला त्याला. आता या सगळ्या म्हणजे तुम्ही म्हणालात तसंच नवरात्रीपासून जो खरेदीचा एक उत्सव सुरू झालेला आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्रांमध्ये किंवा आपण म्हणू माध्यमांमध्ये जी काही चर्चा होती ती वाहनांची प्रामुख्याने चर्चा झाली. कारण त्यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे त्याच्यात किती घट झालेली आहे जीएसटीमुळे, आणि त्यामुळे वाहनांची प्रचंड खरेदी लोकांनी करायला सुरुवात केली एका बाजूला. तर तसं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हा फायदा झाला, आणि आता आपण पाहतोय की लोक ते त्या वस्तू म्हणा किंवा त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त खरेदी करत आहेत. बेसिकली अक्रॉस दी बोर्ड किमती कमी झालेल्या आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो जीएसटी लावला कसा जातो, त्याशिवाय लोकांना कळणार नाही त्या किमती कमी झाल्या म्हणजे नक्की काय झालं. 2 प्रकारे जीएसटी लावला जातो. एक तर सेलिंग प्राइस प्लस जीएसटी, तिथे तुम्हाला बचत झाल्याची दिसतेच समोर. म्हणजे आता समजा 10 लाखाची गाडी आहे, त्याच्यावरती 28% जीएसटी होता. 2,80,000 रुपये जीएसटी तुम्ही देत होता, बरोबर, तो स्ट्रेट 18% झाला. 1,80,000, 1 लाख बचत झाली तुमची. बरोबर. तुमचा EMI पण कमी झाला त्याच्यात. इथे बचत दिसते तुम्हाला, प्राइस कमी झालेली दिसते. यू आर इंड्यूस टू बाय. अरे त्यात लोकांनी डिस्काउंट ऑफर केले अजून, बरोबर, वाढावा म्हणून. त्यामुळे गाड्यांची विक्री प्रचंड वाढली. तुम्ही बघा आजच्या टाइम्समध्ये किंवा आजच्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये कार बनवणाऱ्या प्रत्येक कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, आणि त्यांच्या प्रत्येक मॉडेलची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. या मॉडेलची एवढी कमी झाली, या मॉडेलची एवढी कमी झाली. बेसिकली कसं कार खरेदी आहे ना, हे दसऱ्याला खूप होते, दिवाळीला खूप होते, आणि म्हणून त्या जाहिराती खूप दिसतात. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आयटम बघा, तुम्ही कॉम्प्युटर बघा, TV बघा, फ्रीज बघा, वॉशिंग मशीन बघा, किंवा इतर जे छोटे मोठे असेल, अगदी लगेज बघा, सॉफ्ट लगेज बघा, तुमच्या ट्रॉली बॅग्स बघा, हे सगळं तर आहेच. बाकी तुमचे क्रोकरी, कटलरी, सगळं जीएसटी कमी झालेलाच आहे. त्यामुळे लोकांचा प्रचंड उत्साह आहे. आता 4-5 जणांशी मी बोललो, काही मैत्रिणी आहेत, मित्र आहेत. मैत्रिणी जास्त, कारण ते खरेदी करत असतात जास्त, त्याचा विचार. त्यामुळे मी विचारलं की मग तुम्हाला काही फरक जाणवला का? थोडा नक्की गेल्या महिन्याच्या न्या बिलामध्ये फरक जाणवला. मग त्या पैशाचं काय करणार? आम्हाला आवडीचं ते घेऊ. पैसे वाचले की पहिला मनुष्याचा कल खर्च करण्याकडे असतो. कॉन्झर्वेटिव्ह जे असतात ना ते बचत करतात, बँकांमध्ये ठेवतात पैसे. पण हा खरेदीचा उत्सव खरोखरच दिसतोय तुम्हाला आता, आणि आता दिवाळीला थांबणार नाहीये. इथे परत अनेकांच्या घरात लग्न आहेत, ख्रिसमस आहे. आता आपल्या इथे ख्रिसमस ख्रिश्चनांचा नाही राहिलेला. आपल्या इथे पण लोक ख्रिसमसला खरेदी करतात, भले त्याच्यात हे नाही, एक सुट्टीचा माहोल असतो सगळीकडे. नवीन वर्ष, हवामान चांगलं असतं, तुम्ही बाहेर जाता, तुमच्या ट्रॅव्हलच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. तुमच्या हॉटेलच्या रूम्सवरचा जीएसटी कमी झालेला आहे. 7,500 पर डे टेरिफ असलेल्या रूम्सवरचा जीएसटी कमी झालेला आहे. त्यामुळे 7,500 पर डे ही रक्कम अशी आहे ना की इथे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय तिथे जातो. तो काय 4 स्टार आणि 5 स्टार मध्ये राहायला जातो, तो या A ग्रेड किंवा A+ ग्रेडच्या हॉटेलमध्ये राहतो. तो जाईल ना बाहेर, त्याचा बजेटच त्याचं अचिवेबल आहे ना, त्याच्या अफोर्डेबल आहे त्याला ट्रॅव्हल. सो ही विल गो. आता ह्या सगळ्याचा एकूण
भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम आहे? जसं तुम्ही मगाशी म्हणाल 2.5 लाख कोटीचं भांडवल जे आहे ते खेळतं राहील या सगळ्या याच्यामुळे, ते एकूण भारतीय अर्थव्यवस्थेला काय फायदा होईल? किंवा आता स्वाभाविकच जीएसटी कमी केलाय त्यामुळे काय त्याच्यामुळे अर्थातच तूट निर्माण होईल, तर त्याचं नेमकं काय गणित आहे? आता जीएसटीचा कॉम्पोनंट जो आहे ना तो खूप मोठा कॉम्पोनंट आहे आपल्या बजेटमध्ये. रेव्हेन्यू साईडला जीएसटी खूप मोठा कॉम्पोनंट आहे. एवढ्या सवलती दिल्यानंतर जर उत्पादन वाढलं नाही, विक्री वाढली नाही, तर जीएसटी कमीच होणार आहे. म्हणजे तूट येणारच आहे ती. बरोबर. आता ती तूट किती येईल याचे एक अंदाज व्यक्त केलेले होते. आणि यामागचा हेतू असा आहे की कधीही बघा तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी एखादी सवलत दिली जाते ना त्यावेळी सुरुवातीला गव्हर्नमेंटला थोडा घाटा होतो, पण ओव्हर द इयर्स तो न्यूट्रलाइज होतो. तो किती फास्ट न्यूट्रलाइज होतो यावर आपली इकॉनॉमी किती फास्ट धावणार आहे हे ठरतं. आता सध्या आता जी काही गर्दी दिसते, युफोरिया जो आहे त्यावरून पटकन आपल्याला अंदाज बांधता येणार नाही. मे बी ज्यावेळी हे सगळं सेटल डाऊन होईल त्यावेळी काय होईल नक्की त्याच्यावरून आपल्याला कळेल. कारण मोदींचं म्हणणं काय होतं की कन्झम्पशन विल ड्राईव्ह इकॉनॉमी. तुम्ही कन्झ्युम करायला लागलात की प्रोडक्शन वाढवावं लागतं. बरोबर. तर प्रोडक्शन वाढवावं लागतं की कपॅसिटी वाढवावी लागते. कपॅसिटी वाढवावी लागते की बँकांकडे तुम्ही कर्ज घ्यायला येतात. बँकांना त्यांच्याकडे जे पैसे असतात ते वाटा फुटतात, त्याला बँकांची कमाई वाढते. हे सगळं सायकल आहे, कन्झम्पशन सायकल ज्याला म्हणतात इकॉनॉमिक्समध्ये. त्याच्यामुळे ग्रोथ होते सगळी. आणि एकदा हे सायकल वाढलं की विक्री वाढली की जीएसटी वाढतो परत. म्हणजे कमी टक्क्याने वाढतो पण तो वाढतो. म्हणजे पूर्वी 1 कोटीचा सेल करून जेवढा जीएसटी येत होता, सेलच जर 1.5 कोटी झाला, जीएसटी जरी कमी झाला असेल तर कुठेतरी इव्हन आउट होऊन जातो. बरोबर. आणि हे पुढच्या 2-3 वर्षात तर खूपच छान होईल सगळं. आणि इंडियन इकॉनॉमी चांगली जगात सगळ्यात फास्ट धावणारी इकॉनॉमी आहे. कोविडच्या काळापासून तर हे सगळं अख्ख्या जगाने मान्य केलं. त्याच्यात आपण काय एखाद्या पक्षाचं सरकार आहे म्हणून हे करण्यात अर्थ नाही. इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, त्याला इन्सुलेटेड इकॉनॉमी म्हणतात. बाहेरचे शॉक्स पचवू शकणारी इकॉनॉमी आहे. सध्या तरी आहे, यातून वॉर झालं पुढे की अशा गोष्टी घडू शकतात ज्याचा सगळ्या जगालाच फटका बसतो. पण सध्या तरी आपण शॉक ऍब्सॉर्ब आपण करू शकतो अशी परिस्थिती दिसत आहे. आता परवाच IMFचे अंदाज आले 6.6% आपली इकॉनॉमी वाढेल असं त्यांनी सांगितलं. 6.4 त्यांचा अंदाज होता, तो अपग्रेड केलेला आहे. आणि मध्येच कोणीतरी RBI का कोणीतरी 7%चा अंदाज केलेला आहे. तो थोडा स्ट्रेच वाटतो, पण ऑल इन ऑल 6.7 पर्यंत आपण पोचायला हरकत नाही. 6.7 6.8 पर्यंत आपली ग्रोथ पोचायला हरकत नाही. आता हे जे सगळे परिणाम आहेत हे किती वर्षात आपल्याला हे दिसणार आहेत? म्हणजे येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला जसं तुम्ही म्हणालात की आता ही खरेदी जी आहे ती प्रचंड प्रमाणात होते, पण लगेच त्याचं काय आपल्याला निदान करता येणार नाही किंवा निष्कर्ष काढता येणार नाही. किती कालावधी लागेल? आता मी तुम्हाला टेक्निकली थोडं सांगतो, सोप्या शब्दात सांगतो. 22 सप्टेंबरला जीएसटीची नवीन रेट्स लागू झाले. सप्टेंबर महिन्याचे 9 दिवस होते फक्त त्याच्यात. तेव्हा सप्टेंबर महिन्याचं जे कलेक्शन आहे, जीएसटी जो कलेक्ट केला तो 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्यात भरला जातो. आणि त्याची घोषणा 1 नोव्हेंबरला होते. तेव्हा आता 1 नोव्हेंबरला जी घोषणा होईल ना त्या फिगरकडे लक्ष असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त 9 दिवसाचा इम्पॅक्ट आहे ना तो कमी रेटचा आहे, आणि उरलेल्या 21 दिवसाचा इम्पॅक्ट आहे तो हायर रेटचा आहे. त्यामुळे फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही आता बघितलं जे कलेक्शन 1 ऑक्टोबरला डिक्लेअर झालं ते 1,89,000 कोटी रुपयांचं होतं, जे करंट इयरच्या ॲव्हरेजच्या लाईनमध्ये प्रपोर्शनमध्ये आहे. इट्स अ व्हेरी गुड प्रपोर्शन. आता होईल काय, ऑक्टोबर महिन्याचा जो एंटायर 31 महिन्याचा जो सेल आहे ना त्याच्यामध्ये जीएसटी कमी दराने लावला गेलेला आहे. त्या सगळ्या कलेक्ट केलेल्या जीएसटीचं पेमेंट होतं नोव्हेंबर महिन्यात, आणि ते अनाऊन्स होतं 1 डिसेंबरला. तेव्हा 1 डिसेंबरला जीएसटी कलेक्शनची जी फिगर आहे ती नोव्हेंबरला डिक्लेअर झालेल्या फिगरपेक्षा किती कमी आहे यावरून हा अंदाज आपल्याला बांधता येईल. आता 1/89 हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दिवाळी येते सगळी ऑक्टोबर महिन्यात, त्यामुळे तो इम्पॅक्ट जाणवणारच नाही तुम्हाला. जर काही झालेला असेल 9 दिवसाचा
तो दिवाळीचाच घटस्थापनेपासून सगळा उत्सवीच माहोल आहे. त्यामुळे तुम्हाला खरा जाणवणार नाही. ऍक्च्युली तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा पण नाही जाणवणार. कमी येईल पण फार कमी येणार नाही. असं हा सगळं स्पेक्युलेशनच आहे. कारण आपल्या सामान्य माणसांकडे काय असं मायन्यूट लास्ट ड्रिल डाऊन डेटा नसतो. पण कमी होईल कारण रेटच एवढे कमी झालेले आहेत ना. पण खरेदी वाढलेली आहे. त्यामुळे कुठेतरी कॉम्पेन्सेशन तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात झालेलं दिसेल. पण 1 डिसेंबर ही तारीख एवढ्यासाठी महत्वाची आहे की एंटायर महिना ज्याच्यामध्ये कमी रेट्सनी जीएसटी अप्लाय झालेला आहे त्याच्या फिगर 1 डिसेंबरला आपल्याला कळणार आहे. आणि दुसरी महत्वाची फिगर 30 नोव्हेंबरला कळणार आहे. ती सेकंड क्वार्टरच्या जीडीपीची फिगर आपल्याला कळणार आहे. जीडीपीच्या फिगर्स डिक्लेअर करण्याचे तारखा ठरलेल्या असतात. पहिल्या क्वार्टरच्या जीडीपीची फिगर एप्रिल ते जूनची फिगर 31 ऑगस्टला येते. मग 3 महिन्यांनी येत जाते. 31 ऑगस्ट, 30 नोव्हेंबर, 28 फेब्रुवारी आणि 31 मे. 31 मेला पूर्ण वर्षाचा जीडीपी करतो. तेव्हा 30 नोव्हेंबरला जी फिगर येईल जीडीपी ग्रोथची ती आणि 1 डिसेंबरला येणारी जीएसटीची फिगर, या दोन्ही फिगरवरती अर्थतज्ञांचं लक्ष असेल. आणि त्यावरून आपल्याला ऍक्च्युअल अंदाज बांधता येईल की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे वेगवेगळे महिने आहेत. प्रत्येक महिन्याचे रिटेलचे तरी पॅटर्न्स वेगवेगळे आहेत बाईंग सेलिंगचे. त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल. एकूण इंडस्ट्रीयल डिमांड कसा आहे. मान्सून खूप चांगला झालेला आहे. त्यामुळे मान्सून जनरल चांगला झाला की रुरल इकॉनॉमी एकदम फास्ट ग्रो होते. त्यामुळे या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. तेव्हा तुम्ही जे म्हणताय की हे कॉम्पेन्सेट कधी होईल किंवा खरे परिणाम कधी दिसायला लागतील इकॉनॉमीवर, तर माझ्या मते आर्थिक वर्ष 26-27ला आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित कळेल की जीएसटी 2नी किती बेनिफिट झालाय. आता तुम्ही ही सगळी जी काय टेक्निकल माहिती सांगितली, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात, तर त्यातून अर्थातच लोकांचं प्रबोधन होतं की कशा पद्धतीने या सगळ्याकडे पाहायचं आहे आपल्याला. पण तुम्हाला या सगळ्या आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षात आपण प्रामुख्याने या सगळ्या आर्थिक विषयांवर बरीच चर्चा लोकसुद्धा करताना दिसतात. ते लोक किती याबद्दल जागरूक झालेले आहेत किंवा लोकांना आता किती कळायला लागलेलं आहे. जीडीपी म्हणजे काय म्हणा किंवा हे सगळे जीएसटी मध्ये झालेली बदल याविषयी लोक कितपत जागरूक आहेत असं तुम्हाला जाणवतं? वाढते जागरूकता. कारण मला स्वतःला मी फेसबुकवर नेहमी लिहित असतो या विषयांवर. बरोबर. मला मेसेंजरमध्ये लोक विचारतात की बाबा आता जीडीपी किती होईल सांगा मला. म्हटलं बाबा असं ऑफेंड नाही सांगता येणार पण चांगलं येईल जीडीपी. हे बेसिकली जीडीपी म्हणजे काय असाही प्रश्न विचारतात. त्यामुळे हे कसं ज्यांनी इकॉनॉमिक्स घेतलं होतं ते सुद्धा विसरून गेलेले असतात. पण जे रेग्युलर इकॉनॉमिस्टच आहेत किंवा प्राध्यापक आहेत किंवा अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत किंवा शेअर बाजाराशी जे रिलेटेड आहेत की त्यांची इन्व्हेस्टमेंट ही इकॉनॉमीवरतीच अवलंबून असते, ते लोक अभ्यास करून वाचतात. बरेचसे जण ब्लाइंडली विकत घेणारे पण आहेत, पण काही जण खरोखर अभ्यास करून विकत घेतात. त्या लोकांमध्ये तर अवेअरनेस नक्की वाढला. आणि माझ्या मते फिनान्शियल लिटरसी ही वाढायलाच पाहिजे. पण ब्लाइंडली कोणी कोणावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. थोडं तरी वाचावं. म्हणजे आपण एकदम कसं होतं की आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे सरकार योग्य दिशेने चाललंय की नाही. भावनिकदृष्ट्या विचार करणं गोष्ट आहे, पण खरी गंमत जी असते ना ती आर्थिकदृष्ट्या तुम्ही किती राष्ट्राला सबल करता. कारण पैशाचा सोंग आणता येत नाही. बरोबर. त्यामुळे पैसा जर आपल्याकडे असेल तर जगात मान्यता असते. आज भारताला जगात मान्यता आहे चांगली. अपोजिशन काही म्हणा, पण आज आपली जर चांगली अर्थव्यवस्था आहे, ग्लोबल सप्लाय चेन मध्ये इंडिया इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंट्री. इंडियाला इग्नोर करून कुठलंही मोठं डिसिजन घेता येत नाही. दिसून येतं नक्कीच. आणि गेल्या 11 वर्षातली आपली जी काही कमाई आहे ना ती जागतिक स्तरावरती भारताची मान उंच करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. बरोबर. यात कोणच दुमत असण्याचंच कारण नाही. कारण आकडे खोटं नाही बोलत. तुमचं परसेप्शनला काउंटर करता येतं पण आकड्याने नाही करता येत. अर्थात आकड्यांचं वेगळं इंटरप्रिटेशन करून करता येतात पण शेवटी विरोध करणारेच. पण ओव्हरऑल ते पिक्चर आहे ना भारताच्या इकॉनॉमीचं सध्या चांगलं आहे. शेअर मार्केट बघितलं तर गेल्या 52 वर्षाचा हाय काय मारला होता. इन्सुलेटेड आहे आपलं, सगळं व्यवस्थित चालू आहे. दुसरी एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे की सामान्य माणूस आहे ना आता अवेअरनेस तुम्ही जो म्हणालात 22 सप्टेंबरला हे झाल्यानंतर एक मगाशी माझं सांगायचं राहिलं जीएसटी कशा प्रकारे दुसरा प्रकार जो आहे ना तो एमआरपी बेस्ड जीएसटी आहे. तुम्ही जे एफएमसीजी आहे, औषधं आहेत, बाकीच्या तुमच्या चहा वस्तू आहेत, बाकी डाळी आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, बिस्किट्स आहेत, टूथब्रश आहेत, सोप्स आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एमआरपीला विकल्या जातात. आता त्याच्यात जीएसटी इन्क्लुडेड असतो.
तो 12चा 5 झाला, तुम्हाला कसं कळणार त्याने एमआरपी ऍक्च्युअली कशी काढली? त्याला एमआरपी कमी करायलाच पाहिजे. आता एमआरपी कमी झालेले तुम्हाला दिसेल, पण त्यावेळी थोडा गोंधळ उडाला होता की त्याच दिवशीपासून लागू केलं होतं त्याने, की खरे रिवाइज एमआरपी त्याच दिवशी वर्कआउट व्हायला पाहिजे होते. लोकांनी माझ्या स्टॉकवरती आम्ही तेवढे पैसे भरलेत वगैरे, त्यातही दम नव्हता. पण त्या व्यापाऱ्यांनी थोडी त्यावेळेस अडचण केली लोकांची. पण तरी सुद्धा लोक दुकानात जाऊन आज का भाव क्या है, मैं इतना नहीं देने वाला, त्यांनी झगडा करायला सुरुवात केली. मोदींनी जे सांगितलं की कल से ये नया रेट लागू हो जाएगा, लोकांना ते कळलं बरोबर. तो मेसेज आहे ना तो पोचला लोकांपर्यंत. हे मेसेजिंग परफेक्ट झालं. त्यामुळे जुलै 17ला ज्या पद्धतीने जीएसटी लागला, त्यावेळी वॅट वरती जीएसटी सर्रास लावले जात होते आणि लोकांनी पैसे कमावले. त्यावेळी सुरुवातीला काही महिने केले त्याने, पण इथे ते करू नाही शकले जास्त. आता काही निगेटिव्ह विचारसरणीचे लोक आहेत ज्यांची तक्रारी होत्या, आधीच रेट वाढवून ठेवलेले असतील आणि ते. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की किमती नाही कमी झालेल्या, जीएसटी कमी झालाय. जीएसटी त्यामुळे लोकांनी मला विचारले ना प्रश्न, आता एवढं कमती झालं मग घाटा झाला कंपन्यांना, तर तू म्हणतोस इकॉनॉमी कशी चांगली आहे. म्हटलं कंपन्यांना घाटा नाही होते याच्यात. 100 रुपयाची वस्तू 100 रुपयालाच विकतात. जीएसटी 18च्या ऐवजी 5. 100 रुपयाचे 95 रुपये नाही झालेले. मी सर्वसामान्य लोकांना ते स्वस्त पडणार, लोकांना स्वस्त पडतंय, कंपन्यांना तेही तेवढेच पैसे मिळतात, तेवढेच पैसे. घाटा सरकारचा होतोय. हे सरकारलाही माहिती आहे की तिचा घाटा होणार आहे. ते त्यांनी हे बघा, एकाचा फायदा होतो त्यावेळी दुसऱ्याचं नुकसान होतं. आता इथे खर्च करणार एक आहे आणि पैसे कमावणारे दोघं आहेत. मालाची किंमत कंपन्यांना मिळते बरोबर आणि टॅक्स सरकारला मिळतो. किंमत कमी नाही झालेली, मग घाटा कोणाला झाला? सरकारने लोकांसाठी घाटा सहन केलेला आहे. वेलफेअर स्टेट. पण शेवटी विक्री वाढली ना की तर सरकारलाही माहिती आहे की आपले लोक इतके वर्ष जर आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे, तर खरेदी करून आपल्याला ते वाढणारच आहे. आता तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गोष्टी घडत आहेत, मी युद्ध आहेत, वेगवेगळे टॅरिफ लावले जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध. आता युक्रेनचं युद्ध किती वर्ष चालू आहे, तर त्या सगळ्याचा चालूच आहे. त्या सगळ्याचा सामना सरकार करताना दिसतं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला टॅकल करण्याचा किंवा त्याच्याशी त्याचा सामना करण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसतं. त्याचे कितपत परिणाम जे आहेत ते एकूण अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहेत. मोदींनी स्वदेशीचा नारा दिलाय ना, तो त्याच्यासाठी दिलाय की रिलायन्स ऑन आवर ओन प्रोडक्ट्स. आत्मनिर्भर आणि स्वदेशी या दोन्ही एकच येते. बरोबर. जोपर्यंत तुम्ही तुमची उत्पादनं विकत घेत नाही, तुम्ही जितक्या जास्त स्वतःवर निर्भर राहाल ना, तितक्या या देशाला आंतरराष्ट्रीय घटनांचा धोका कमी आहे. याचा अर्थ आपले इम्पोर्ट्स कमी होणार असं बघ नाही. आपण चीन तर आपला पारंपरिक दुश्मन आहे, युद्धात दुश्मन आहेच पण व्यापारात पण दुश्मन आहे. बरोबर. तरी सुद्धा आज जर तुम्ही आपलं इम्पोर्ट बिल जर बघितलं तर चीनवरून आपण इतक्या गोष्टी इम्पोर्ट करतो. आता लहान सहान गोष्टी सोडा, इलेक्ट्रिशियन हे इंडस्ट्रीयल इक्विपमेंट्स आहेत किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण चीनकडनं इम्पोर्ट करतो. त्या काय ओव्हरनाईट असं बटन बंद केल्यासारखं होत नाही ना. बरोबर. व्यापार चालूच राहतो त्याच्यात. आता ट्रेड अग्रीमेंट्स तेवढ्यासाठीच करतात. जयशंकर त्यांची टीम जी वेगवेगळ्या देशांमध्ये जाते आणि ट्रेड अग्रीमेंट जे करते ते याच्यासाठी करते की इंडियाचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी करते. आणि अशा पद्धतीने ती ट्रेड अग्रीमेंट्स केली जातात की दे ट्राय टू क्रिएट विन विन सिच्युएशन फॉर बोथ. आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुमच्याकडनं ते देऊ, मग इतक्या रेट टेरिफ लावायचा, हे लावायचा त्याचा. आणि ट्रम्पने तर धमाल उडवून दिलेली आहे. रोज काहीतरी वेगळे टेरिफ असतात ते डिक्लेअर करतात आणि मग आपल्या इथे रिॲक्शन पॅनिकी होते. आता इनिशियल जे टेरिफची जी भीती होती आपल्याला, ती आता डिस्काउंट केलेली आहे. आपण ज्यानं फटका बसायचा तो बसणारच आहे, पण त्याचं कॉम्पेन्सेशन इतर ठिकाणी बघा. शेअर मार्केट आहे ना, आपल्याला 11वी 12वीला कॉमर्समध्ये शिकवलं जातं. इट्स अ बॅरोमीटर ऑफ कंट्रीज इकॉनॉमिक हेल्थ. तो टिकून आहे तिथे, टिकून. बरोबर. म्हणजे इन्व्हेस्टर्सना माहिती आहे, तुम्ही आयपीओची जर यादी बघितलीत ना, आता 1 से 1 आयपीओ येतात. हजारो कोटी रुपये लोक नवीन कंपन्यांमध्ये आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करतायत. इक्विटी म्हणजे SIP जी असते ना, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन,
ती जवळपास महिना 25 ते 30,000 कोटीच्या दरम्यान, आता मागच्या महिन्यातली 29,000 कोटीची फिगर आली होती. एक महिना फक्त 22,000 कोटींपर्यंत ड्रॉप झाला होता, ज्यावेळी मार्केट पडलं होतं तेव्हा. पण आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ हाच आहे की वी आर ऑन द राईट ट्रॅक. आणि या ज्या बाहेरच्या घटना आहेत ना, नो डाऊट फटका बसतोच. हे असं आपण काय टोटली प्रोटेक्टेड असं नाही होत, आपण अवलंबून आहोतच. बरोबर. पण कमीत कमी फटका बसावा अशा पद्धतीने आपण डिसिजन घेतो. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं डिसिजन म्हणजे स्वदेशी विकत घ्या. तुम्ही आता परवा टाइम्स ऑफ इंडिया एक 2 पेजची फुल ऍड होती. त्याच्यामध्ये योगींचा फोटो होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक पोर्टल चालू केलं होतं. उत्तर प्रदेश मधल्या 30 जिल्ह्यांमधील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काय काय स्पेशालिटी आहे त्या वस्तूंचे फोटो होते तिथे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्यालाही माहित नाही की उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक जिल्ह्याची ही स्पेशालिटी आहे. मी इंटरेस्ट घेऊन प्रत्येक त्याच्यातला हा बॉक्समध्ये ते वाचलं, त्या वस्तू आहेत आणि त्या तुम्ही घ्या असं ते अपील होतं. नाही म्हटलं तरी परिणाम होतो. बरोबर. जाहिरातींचा परिणाम होतो. आणि दोज हू बिलीव्ह इन द गव्हर्नमेंट किंवा त्यांना रादर वेलबिंग ऑफ द कंट्री, गव्हर्नमेंट नाही म्हणणार, वेलबिंग ऑफ द कंट्री, दे विल बाय स्वदेशी. ॲज फार एज पॉसिबल दे विल बाय स्वदेशी. मग समजा या ऍडव्हर्टाइजमेंट बघून उत्तर प्रदेशमधल्या एखाद्या जिल्ह्यातून त्यांनी जर ते मागवायला सुरुवात केली, फायदा कुणाचा होणार आहे? लोकल माणसाचाच फायदा होणार आहे. बरोबर. आता अगदी दिवाळीच्या याच्यात सुद्धा ज्या टायमिंग तोरणं वगैरे जे आहे त्याच्यात सुद्धा जे आता मी कुठेतरी वाचलं की चायनीज मालाला हे डिमांड कमी आहे वगैरे. आता आय डोंट नो, म्हणजे मी याबाबत फार जास्त वाचलेलं नाही कुठे. पण नाहीतरी हे लोहार चाळ वगैरे त्याच्यात जवळपास सगळ्या चायनीज वस्तूच असतात, सगळ्या इलेक्ट्रिक माळा नाही. रिपेअर करायला गेलं दुसऱ्या दिवशी माळ बंद होते. वो चायनीज आहे, वो काय रिपेअर करेंगे असं उत्तर येतं आपल्याला. बरोबर. पण एकंदरीतच संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मेसेजिंग परफेक्ट झालेलं आहे. त्यांनी उत्सव हा जो शब्द वापरला ना, त्यांनी उत्सवी काळातच त्यांनी हे आणलेलं आहे आणि लोक खुश आहेत. बेसिकली काय माहिती, आपली मॉन्सून बेस्ड इकॉनॉमी आहे. आता तेवढी पूर्वीच 50 वर्षात खूप फरक पडलाय. तरी पण एक पावसाळा चांगला गेला ना की इन जनरल वातावरण उत्सवी असतं, खरेदीचा उत्साह असतो, खिशात 4 पैसे असतात. तो मान्सून चांगला झालाय, मोर दॅन ऍव्हरेज आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे शेतकरी खुश आहे, पिकं बंपर पिकं येतील आणि MSP गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत. सो हा जो एकूणच पुढचे जे 4-5 महिने आहेत ना, हा खूप छान माहोल असेल असं मला पर्सनली वाटतं. आता आपण या सगळ्या विषयांवर चर्चा केली. आता या निमित्ताने आता सगळे उत्सव सुरूच आहेत, त्या निमित्ताने तुम्ही काय लोकांना सांगू इच्छिता? म्हणजे आता आपण जागरूकतेच्या मुद्द्यावर सुद्धा बोललोच, पण तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं लोकांना संदेश द्यावा? नाही, लोकांना संदेश द्यायला मी छोटा माणूस आहे. लोकांना संदेश देणारे मोठे आहेत, त्यांनी संदेश दिलेले आहेत सगळे व्यवस्थित. लोकांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वदेशी घ्या, ॲज फार एज स्वदेशी घ्या आणि तिथेही सगळं चांगलं मिळतं. शक्यतो स्वदेशी माल घ्या. त्यामुळे आत्मनिर्भर हा जो मंत्र आहे ना मोदी सरकारचा, तो योग्य मंत्र आहे. आणि बेसिकली काय आहे की बाहेरच्या जगात ज्या घटना घडतात ना, त्यापासून आपल्याला फार तोटा होऊ नये, हे खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही जे पैसे तुमच्या हातात आहेत त्याचं तुमच्या नीड्स तुम्ही आधी ठरवा स्वतः, आणि त्याप्रमाणे बचत आणि खरेदी दोन्ही केलं तरी सरकारचाच फायदा आहे, इकॉनॉमीचाच फायदा आहे. बचत केल्यामुळे थोडा उशिरा फायदा होईल, खरेदी केल्यामुळे लवकर होईल. तर आता उत्सवाचे दिवस आहेत, भरभरून खरेदी करा सध्या, बचतीचं 6 महिन्यानंतर बघा, हा माझा त्यांना सल्ला आहे. खूप खूप धन्यवाद आनंदजी, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावर सविस्तरपणे सांगितलं. मित्रांनो, आत्ता आपण हा सगळा विषय जो या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलं किंवा याची चर्चा केली, त्यातून एक दिसून येतं की आपली एकूण अर्थव्यवस्था योग्य ट्रॅकवर आहे आणि जो खरेदीचा उत्साह किंवा उत्सवी वातावरण आपल्याला पाहायला मिळते, त्यातून एकच दिसून येतं की लोकांनी अशी भरपूर खरेदी करावी, यासाठीच सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून अर्थव्यवस्था अशाच पद्धतीने चालत राहील. तुम्हाला या संदर्भात या सगळ्या विश्लेषणाबाबत काय वाटतंय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.